निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज बूथ लेव्हल ऑफिसर नितीन शंकर सिसाळ यांच्यासोबत कसबा बावडा परिसरातील यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, पंचरत्न कॉलनी आणि मातंग वसाहत परिसरात घरोघरी भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या मतदारांचं मॅपिंग झालेलं नाही अशा मतदारांशी संवाद साधत माहितीची पडताळणी केली. स्वतः घरोघरी जाऊन या मोहिमेला गती देणारे आमदार सतेज पाटील हे पहिले लोकप्रतिनिधी ठरले. नागरिकांनी मोहिमेकडे दुर्लक्ष न करता BLOंकडे आवश्यक कागदपत्र सादर करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान आमदार पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद स्तरावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेबाबत काही आक्षेप असले तरी प्रक्रिया सुरू झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्ष राहून आपापल्या बूथमधील मतदारांचं मॅपिंग पूर्ण करावं, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये SIRची प्रक्रिया सुरू आहे. मतदार यादीचं मतदारांचं मॅपिंग या ठिकाणी सुरू आहे. आज कोल्हापूरमध्ये मी ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथमध्ये 890 मतदार आहेत आणि त्यातले जवळजवळ 341 मतदारांचं मॅपिंग होणं अपेक्षित आहे. BLO सोबत मी स्वतः आज हा बूथ त्या ठिकाणी घेतलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातलं माझे आव्हान आहे की आपण देखील एक बूथ घ्यावा आणि BLO बरोबर आपण देखील त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून मतदार हा मतदानापासून वंचित राहता कामा नये आणि त्यांचे पुरावे त्या ठिकाणी ते देत आहेत. प्रक्रिया व्यवस्थित आहे. SIR बद्दल अनेक आक्षेप असले तरी शेवटी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये आपण दुर्लक्ष करणं संयुक्तिक राहणार नाही. आणि म्हणून माझी जनतेलाही विनंती आहे की BLO आल्यानंतर त्यांना पुरावे देणे, त्यांना माहिती देणं हे सर्व आपण करावं आणि आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवा. या प्रसंगी नगरसेवक सचिन चौगले, सुभाष बुचडे, अजित पवार, निलेश नरुटे, सागर येवलुजे, पवन साळुंखे, युवराज उल्पे, राहुल आळवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.